आज मी इंट्रोत काही टाईम वेस्ट घालवत नाही आणि डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. मस्त इथे माझे मम्मी-पप्पा सकाळी 5:45 वाजता घरी आलेले होते आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, की पियाला जे आहे ते सांगितलेलं नाही आहे की आजी-बाबा येणार आहेत म्हणून आणि तिला आम्ही सरप्राईज देणार होतो, पण तिनेच आम्हाला एवढं सरप्राईज दिलं की काय सांगावं. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं एक एक्सप्रेशनसुद्धा चेंज नाही झालं आणि मी खूप एक्सायटेड होती की तिचं सगळं जे काही रिॲक्शन असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल मी. आणि त्या नालायक पोरगीने म्हणजे तिने काहीच नाही, तिला काही वाटलं पण नाही की आजी-बाबा आलेत असं आणि ती एकच शब्द बोलली की मला आधीच माहिती होतं म्हणे. मला बाबांचा आवाज खूप लवकर येऊन गेला होता आणि मला तेव्हाच समजलं की आजी-बाबा आलेले आहेत असं. तर त्यामुळे तिचं काही ते रिॲक्शन वगैरे झालं नाही आणि मला झोपू द्या असं तिचं सतत चाललं होतं. पण पप्पांनी तिला खूप जे आहे तिला छान लाडूगोळी लावून जे आहे ते उठवलं आणि उठल्यानंतर मग तिच्यात जी एनर्जी आली ना, सगळं मागचं 2-4 दिवसांचं जे काही तिच्यासोबत छान घडलेलं होतं, जे काही गणपतीचं वगैरे फंक्शन वगैरे चाललेले होते, ते सगळं तिचं जे होतं ना ते तिला सांगणं चालू होतं. आणि उठल्यानंतर तिने आधी हे सांगितलं की चला मी तुम्हाला आमचा जो आहे गणपती बाप्पा दाखवते आणि ती लगेच बेडरूममध्ये घेऊन गेली. आणि बेडरूममध्ये माझा एवढा पसारा होता, म्हणजे तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये देखील बघितलं होतं की म्हणजे मी तुम्हाला शेअर केलं होतं की माझे खूप कपडे वॉश केलेले होते आणि मी ह्या रूमचा फॅन चालू ठेवून इथे सगळं जे होतं ना अशा पद्धतीने अरेंजमेंट करून ठेवली होती. अगदी काही स्टिक्स वगैरेवर सुद्धा मी कपडे जे होते ते सुकवत घातलेले होते. मी केलं आहे बाय द वे, जे कपड्यांचं स्टँड असतं ना ते मी ऑर्डर केलं आहे आणि जेव्हा ते येईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या छोट्या मोठ्या त्या पियाच्या शेअर करणं चालू होतं आणि म्हटलं गप्पा करता सकाळीच आपल्या ह्या कपड्यांच्या घड्याही घालून घेऊया, कारण ते फॅन खाली छान सुकूनही गेलेले होते. 3.5-4 वर्ष झालेले असतील आणि त्यानंतर माझे पप्पा जे आहेत ते ह्या घरामध्ये आलेले आहेत. बरेच चेंजेस झालेले आहेत आणि मी पण फार उत्सुक होती त्यांना दाखवण्यासाठी. जसं मी सांगितलं गेल्या व्लॉगमध्ये की माझी आई जी होती ती लास्ट इयरमध्ये डिसेंबरमध्ये आलेली होती. तेव्हाही बऱ्याच गोष्टी म्हणजे कमीच होत्या. ह्या एका वर्षामध्ये आम्ही खूप काही नवीन ॲड केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भांडी कुंडी हे सगळं खूप ॲड झालेलं आहे. पण पप्पांनी फर्निचर वगैरे हे काहीच बघितलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांचं सगळं ते असं आतुरतेने बघणं आणि ती क्युरिओसिटी जी असते ना की ओके हे असं व्हिडिओमधून नाही दिसत बेटा, हे असं खूप कमी दिसतं, इकडून असं दिसतं, असं सगळं बोलणं जे होतं ते चाललेलं होतं. आणि म्हणजे फ्युचरची जी छोटी मोठी प्लॅनिंग आहे की इथे असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे सगळं जे होतं ते पप्पांना एक्सप्लेन करून सांगत होती. आणि मी सगळ्यात जास्त आतुर असते म्हणजे कुठलाही पाहुणा घरी येऊ देत, माझं असं म्हणणं असतं किंवा माझ्या बाल्कनीत आल्यानंतर त्यांच्या तोंडून काहीतरी चांगले शब्द निघलेच पाहिजे. म्हणजे मला एक्सपेक्टेशन असतात त्यांच्याकडून आणि आहे म्हणजे फुलं झाडं हे सगळं बघितलं की सगळ्यांना छान वाटतं. आणि नेहमीच पप्पाही माझे व्हिडिओ वगैरे बघत असतात किंवा बऱ्याच वेळा व्हिडिओ कॉल असले, चांगले फुलं आले की मम्मीला लगेच जे आहे व्हिडिओ कॉल करून दाखवते की बघ किती फुलं आले. जास्वंदाला जेव्हा 3-3, 4-4 फुलं येतात ना तेव्हा मी तिला नेहमी फोन करून जे आहे ते दाखवत असते की बघ किती छान फुलं आले, कारण तिला पण फुलं खूप जास्त आवडतात. आणि मला आठवतं की माझी आई मोगऱ्याचं वगैरे झाड जेव्हा असायचं ना तेव्हा असं वेणीच्या साईडला पिनने जे आहे अगदी एक पत्ता पण त्यासोबत असायचा आणि मोगऱ्याचे फुलं असं जे आहे ते केसांना लावत असायची. सो तिला मी नेहमी दाखवते. आणि त्यानंतर मग ही ड्राय बाल्कनी जी होती ना, जेव्हा लास्ट टाईम पप्पा आले होते तेव्हा ही ड्राय बाल्कनी म्हणजे जशी बिल्डरने दिली होती ना ही तशीच होती. आणि पप्पा ते म्हणतात की ही अजिबातच ओळखीची लागतच नाही आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये बघतात पण समजत नाही ना एवढं की आपण असं काय केलं आहे. म्हणजे आपल्याला जर काही कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या बेसवर ते आपण नाही करू शकत. प्रत्यक्षात बघणं आणि तो एक्सपिरियन्स घेऊन मग खूप गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजतात, म्हणजे बारकाईने आपण बघून घेऊ शकतो. त्यानंतर पप्पांचं संपलं आणि मग मम्मीचा नंबर चालू झाला. मम्मी म्हणत होती की डिशवॉशर आहे, चांगलं आहे, बघू दे कसे भांडे निघतात. म्हटलं मी रात्रीच जे आहे ते वॉश करून ठेवले होते, तूच बघून घे भांडे कसे निघले तसं. मग मम्मी पण म्हणत होती की नाही छान आहे म्हणून. म्हणजे वाटतं त्यांना पण की ठीक आहे आपल्या मुलीचं थोडं काम जे आहे ते कमी झालेलं आहे, थोडी प्रगती झाली आहे, त्यामुळे तिला थोड्या सुखसुविधा ज्या आहेत त्या तिच्याकडे आलेल्या आहेत. सो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमचं सगळं दाखवणं चाललेलं होतं. इथे आजीला सजेस्ट करत होती की आजी डिशवॉशर खूप छान असतं, वॉशिंग मशीन खूप छान असतं, तुम्ही घेऊ शकता त्याला. मम्मी म्हणते की बाई आमच्याने कधी हे घेऊन होईल आणि आम्ही कधी घेऊ म्हणून. तसं मी मम्मीला म्हणली की तुला मी वॉशिंग मशीन जे आहे ते असं स्वस्तातलं छान व्यवस्थित जे तुमच्या युजफुल राहील तुमच्यासाठी असं मी तिला घेऊन दिलं असं. कारण काय होतं ना तिचे हात वगैरे खूप जे आहेत ना म्हणजे असं थोडं वेगळ्या पद्धतीने खराब झालेले आहेत. बघूयात मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्यासोबत. स्टार्टिंगला खूप दवाखाने वगैरे पण केलेत आम्ही, पण त्याचा हवा तसा काही रिझल्ट मिळालेला नाही आहे. आता बऱ्यापैकी एक औषध चालू केलं होतं त्याच्याने थोडे कमी झालेत, पण तरीही ते पुन्हा जे आहे ते स्टार्ट व्हायला लागतं. सो पाय जसे झालेले आहेत, तळपाय किंवा तळहात जे आहे ते त्या पद्धतीने झाले. दाखवेल मी तुम्हाला काहीतरी, म्हणजे तुमच्यापैकी कोणाला त्याबद्दल एक्सपिरियन्स असेल किंवा काही माहीत असेल तर मला सजेस्ट करायला बरं होईल तुम्हाला. आणि जी छोट्या मोठ्या वस्तू काही दिवसापूर्वी मी तुम्हाला जे आहे व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, खरं तर ते कोलॅबरेशनसाठी आले होते. प्रोडक्ट खूप छान आहेत, खूप मस्त, म्हणजे किचनमध्ये ठेवलेत ना
किचनचा पूर्ण लुक जो आहे ना ते चेंज होऊन जातो. पण थोडे कॉस्टली आहेत, पण सिरॅमिक वगैरे असलं आणि काचेचे भांडे असले की नॉर्मल भांड्यांपेक्षा ते जरा कॉस्टलीच जातात. पण ठीक आहे, मी कोलॅबरेशनमध्ये जर मला मिळालं नसतं, मी एकसाथ एवढे सगळे घेतले नसते कधी, पण थोडे कधी ना कधी एक करून 2 करून मला घ्यायचेच होते, कारण त्यासाठीच मी वेट पण करते आणि आपली जी आहे ती अर्निंग चालू असते आणि आपण स्ट्रगल करतो, मेहनत करतो की पैसे जमवूया आणि आपले छोट्या मोठ्या ज्या काही आपल्या स्वप्न आहेत ते पूर्ण करूया. पण ठीक आहे, मला व्हिडिओच्या माध्यमातून मिळाले आणि त्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. सो चला आता तेच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या होत्या ते मम्मीला मी इथे दाखवत होती. मम्मी तर म्हणते की मला भीती वाटते बाई अशा सगळ्या काचेच्या वस्तू वगैरे वापरायला, आणि जुन्या लोकांना खरं आहे की थोडं भीतीही वाटते आणि पैसे एवढे ऐकल्यावर तर मग त्यांना अचंबाच वाटतं त्या सगळ्या गोष्टींचा. आणि मम्मी सांगत होती की आता मी अंघोळ वगैरे झाल्यानंतर यातून एक गुलाबाचं फूल मस्त माझ्या डोक्यात लावेल, म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की तिला आवडतं डोक्यात लावायला, अशी वेणी घालून साईडला जे आहे ते एक फूल लावायला. छान पण दिसतं. आपण तर नाही लावत, पण पहिली लोक बरीच लावायची. घरात तसा बराच पसारा पडला आहे आमचा, कारण बॅगा वगैरे आणि बरेच माझे बॉक्सेस वगैरे पण आहेत. पण वरवरचं मम्मीने म्हणजे मी आंघोळ वगैरे करते तोवर छान आवरून ठेवलेलं होतं. म्हटलं चला आता तयारी वगैरे करूया, आणि मम्मीला म्हटलं मस्त बाप्पांची आरती जी आहे ती आपण करूया. मी सांगत होती की म्हणजे दोघांना करू देऊया असं, पण पियाचं असं असतं की नाही नाही मीच करणार आरती, आणि मग तिनेच घेतली. मागे मी एक जे आहे तुम्हाला असं म्हणली होती की म्हणजे हात दुखतात म्हणून आरती करताना आपण आता 15-1 मिनिटाची आरती असते बघा, त्यामध्ये आपण 2-3 आरत्या म्हणतो, घालील लोटांगण. लहान मुलांना सतत 15 मिनिटं गोलगोल फिरवणं हात भरून येतो, आपलाही भरून येईल. पुढचं पिया कमेंट आली होती की आरती केल्याने कधी हात दुखत नसतात ग. आता 4-5 स्वतःला मी घेते, मला मी देते करून जे आहे ते अशा पद्धतीने, कारण ऐकणारा वाचणारा फक्त तेवढी कमेंट नेहमी वाचत असतो, कारण बरेच लोक व्हिडिओ स्किप करून बघतात आणि आय एम शुअर त्यांनीही तेवढा पार्ट स्किप करूनच बघितलेला असेल. सो आरती करून आपले तर हात दुखणं अशक्य आहे, पण लहान मुलांसाठी ते थोडं अवघड होतं. चला असो, इथे आमची आरती जी आहे ती करून झालेली आहे. आता ना आम्ही मस्त असे डाळीच्या पिठाचे लाडू बनवणार आहोत. म्हणजे मला आधी आवडायचे खूप, आता मला बऱ्यापैकी गोड खूप कमी आवडायला लागले, त्यामुळे ते काहीही असो माझ्या तोंडून आधी नाहीच म्हणतं की म्हणजे निघतं की मला नाही खायचं बाबा. पण ना मम्मी म्हणली की थोडी मी 1 किलो डाळ आणलेली आहे घरूनच, तिने सगळं मेजरमेंट करून आणलं होतं. 1 किलो डाळ आणि 1 किलो जी होती ती साखर, हे सगळं ती घेऊन आलेली होती. आता मला फक्त इथे थोडं तूप आणि तेल त्यांना द्यायचं होतं आणि गॅस जो होता तो प्रोव्हाइड करायचा होता. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मी तुला पण थोडे बनवून देते, थोडे माझा भाऊ पण जो आहे लहान भाऊ तोही रूम करून राहतो त्यालाही थोडे दिले जातील, आणि बाकी जे आहे ते मोठ्या भावाला वहिनीला त्यांनाही थोडेसे जे आहे ते दिले जातील. अशा पद्धतीने म्हटलं चला मग आम्ही सकाळी स्वयंपाक करायच्या आधी जे आहे हे सगळं करायला सुरुवात केली. नॉर्मल आपण चपातीचा जसा डो प्रिपेअर करतो ना तसा डो प्रिपेअर करून घ्यायचा, आणि जाडसर अशा पुऱ्या ज्या असतात ना त्या लाटून घ्यायच्या, आणि त्यांना आपल्याला फक्त तळून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने ज्या पुऱ्या होत्या त्या आम्ही तळून घेतल्या होत्या. काही नंतर शेवटी मोठ्या लाटल्यानंतर मग त्याचे छोटे तुकडे करून पटपट जे आहे ते करण्यामागे होतो, कारण स्वयंपाक देखील बनवायचा होता. आणि मग त्याच्यानंतर मिक्सरमधून त्यांना जे आहे ते थोडं हाताने जरा चुरून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून अशा पद्धतीने गाडीने काढून घ्यायचं. आणि तेवढं काम झाल्यानंतर आईने लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि त्यासोबत भाकरीचं पीठ पण मी तिलाच सांगितलं होतं की घेऊन ये असं, आणि तिनेच बनवलं सगळा स्वयंपाक. आणि मग जेवण झाल्यानंतर जे आहे त्या 1 किलो साखराचा जो आहे तो पाक बनवला छान, त्यामध्ये थोडं वेलची पूड वगैरे टाकायचं, आणि थोड्या सीड्स होत्या माझ्याकडे पडून, त्या थोड्या सीड्स वगैरे ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत. यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट्स पण आपण घालू शकतो, जेणेकरून लाडूचं चव अजून छान जे आहे ते होऊन जाते. बघूयात कोण जास्त छान लाडू बनवतं, पिया बनवते, बाबा बनवतात की आजी बनवते. नाही प्रॅक्टिस कर. आपण असं नाही की पहिलाच लाडू आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये ठेवायचा, आपण लास्ट वाला पण घेऊ शकतो. मी काय म्हणते बघा, असं एवढं घे, जास्त घे, अजून घे ना, किती नाही टाक ना अजून, तुझ्या हातात किती बसतोय, हातात जेवढं राहतो ना तेवढं घे असं. आणि हे बघ 2-3 बोट याचे लावायचे बघ, लावायचं. आई बघ दिसत, आई बघ डीमार्टला जाऊ मग आपण. हे बघ अहो असं डीमार्टला जाऊ, असं उचलायचं, असं उचलायचं. शिक तू, तेच प्रॅक्टिस कर. आपण दुसऱ्या वेळेस ना दुकान आपण बिझनेस चालू करू. तो फिट झाला नाही तो मुडून जाईल. मी काय म्हणते मम्मी, बिझनेस चालू करू ज्याच्यामध्ये त्याचं नाव राहील पिया मम्मी नाही पियाजी लाडू. होतो का बघ, का मुडून जाईल तो, तू दाबला नाही त्याला पूर्ण.
प्रेस कर त्याला, कर. बाबांचा हात बघ कसा होतोय. लागत आहे त्याला, एकदम मस्त पाक झालाय त्याचा बघ. बाबांनी भारी करेल. बाबा थँक्यू शिकूया पुन्हा. बाबा म्हणजे ओम शांतीवाले बाबा. बाबांनी बरं काहीच करेल. अरे वा, दाखव. छान केलं. मस्त. अनुष्काला घेऊन जाऊ आपण तो तुझे बांधलेले अनुष्काला घेऊन बांध तुझ्या हातात. मी लहानपणापासून बघते की कुठलेही लाडू बनवले ना तरी पप्पांचं एक काम असतं ते लाडू बांधण्यामध्ये मदत करणं. मग ते मेथीचे लाडू असो किंवा मग जे आहे रवा मैद्याचे लाडू असो, माझे पप्पा त्याच्यासाठी जे आहे ते हेल्प करतात नेहमी. आणि पटपट पण होऊन जातं, कारण एवढे लाडू बनवणं एका बाईला थोडंसं जे आहे ते अशक्य पण होऊन जातं. हात कंबर जे आहे ते दुखायला लागतं. आणि पिया पण जे आहे ते हळूहळू बनवता बघा सगळे छोटे छोटे लाडू तिने खूप छान बनवले होते. आणि असे पटपट जे आहे ते आमचे डाळीच्या पिठाचे लाडू जे आहेत ते बनवून तयार झाले आणि खूपच छान बनले होते, खूपच मस्त आणि टेस्टी. दुपारी आम्ही म्हणजे 4-4:30 वाजता आम्ही निघालो होतो. म्हटलं चला डीमार्टला जाऊया. आणि आज सॅटर्डे होता, त्यामुळे काय होतं ना की सॅटर्डेच्या दिवशी मी जेवढं नोटीस केलं आहे की सॅटर्डेच्या दिवशी थोडी कमी गर्दी असते, पण आपण जर संडेला गेलो ना तर खूप जास्त गर्दी असते. आम्हाला तर तसं ग्रोसरीसाठी काहीही घ्यायचं नव्हतं, पण ना म्हणजे मम्मीचं असं होतं की ती मी एक कढई बघा स्टार बाजारमधून घेतली होती. तर मम्मी म्हणली की मला पण तशी पाहिजे. तर स्टार बाजारला थोडा पार्किंगचा पण जो आहे तो प्रॉब्लेम होतो. म्हटलं मग चला आपण डीमार्टला जाऊया, म्हणजे बाकी काही गोष्टी पण ज्या आहेत त्या आपल्याला बघून होतील आपल्या, आणि काही वाटलं तर अजून घेता येतं. तसं आमच्या धुळ्यामध्ये पण जे आहे ते डीमार्ट आहे, पण ते धुळ्यापासून थोडं आउटसाईड आहे, त्यामुळे जायला आणि पप्पां ते कधी नेत नाही मम्मीला. त्यांना असं वाटतं की तुला काय पाहिजे सांग, मी जातो सिटीमध्ये आणि येताना घेऊन येतो, पण ते कधी आणून देतच नाही. म्हणजे माणसांचं असं असतं की हाय ना तुझ्याकडे, बनव त्याच्यामध्ये, कशाला तुला हे पाहिजे ते पाहिजे. आणि आपल्या बायकांचं असतं की कारण आपण त्याला यूज करत असतो, आपण त्याला युटिलाइज करून घेत असतो, त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व माहीत असतं. आणि मला ते आता बऱ्यापैकी समजलं आहे, त्यामुळे मम्मीला म्हटलं चल असे तुम्हाला तुमच्याच पैशांनी घ्यायचं आहे, मला फक्त घेऊन जायचं आहे तुम्हाला. तर मग आम्ही तिथे गेलो आणि अशा कढया 2-4 छान होत्या तिथेही. पण मला असं वाटतं की डीमार्टपेक्षा स्टार बाजारमध्ये थोडीशी जी आहे ना म्हणजे थोडी दणगट आहे. ही डीमार्टची ना थोडीशी हलकी वाटली मला. प्राईस तर दोघांची सेम आहे आय थिंक, कारण मी पण 375 की 400 रुपयाची ती कढई घेतली होती. याच्यापेक्षा ती थोडी साईजमध्ये छोटी होती, पण ठीक आहे. पण ती थोडी दणगट मला जी आहे ती वाटते, ही थोडी हलकी वाटली. मम्मी म्हणे मी एक छोटी आणि एक मोठी घेते. म्हटलं नको, सध्या तू ही छोटी घेऊन जा, त्याच्यामध्ये स्वयंपाक वगैरे बनव घरी केल्यानंतर, आणि जर तुला वाटली की ही चांगली आहे, काही जळत वगैरे नाही आहे जेवण त्यामध्ये, मग मी तुला मोठी जी आहे ती नंतर कधी येईल ती येताना घेऊन येईल. सो त्यानंतर तवे मी माझ्यासाठी बघत होती की मला एक पाहिजे होता चपातीसाठी एक चांगला तवा. पण प्रत्येक वेळा असं होऊन जातं की ती 400-500 रुपये त्यांची किंमत असते. असं वाटते की घ्यायचं की नाही, कारण त्या डोसा तवा असं तिथे लिहिलेलं असतं, पण चपातीसाठी कुठला तवा घ्यावा हेच मला कळत नाही. म्हणून मी प्रत्येक वेळा बघते आणि तसंच जे आहे ते सोडून देते. बाकी काही भांडेही बघितले आणि ती आमची कढई सिलेक्शन झाल्यानंतर पियाच्या पप्पांनी ही कढई अजून आणून दिली की बघा म्हणे ही त्याच्यापेक्षा जास्त दणगट आहे, पण हिची प्राईस 750 होती आय थिंक. मग आम्ही एवढी प्राईज काही घेतली नाही, पण ही खूप छान क्वालिटीची होती, खूपच दणगट आणि हेवी होती ही. डीमार्टला जायचं आहे हे समजल्यानंतरच पियाचं असं होतं की बाबा मला तुम्हीच जे आहे ना एखादं गिफ्ट घेऊन द्यायचं. मम्मी पप्पा जेव्हाही जातात मला काहीच गिफ्ट घेऊन देत नाही, तिथून एकही टॉईज वगैरे घेऊन देत नाही. स्टेशनरी पण मी सांगितली की म्हणजे आपलं असं असतं की मुलांनी सांगितलं की स्टेशनरी पाहिजे, आपण असं म्हणतो हाय ना घरी तुझ्याकडे, मग तुला कशाला घ्यायची आहे. म्हणून तिने बाबांना आजीला पहिलेच घरूनच सगळं तिने मनवून घेतलं होतं की मला तुम्ही टॉय घेऊन द्यायचं असं, कारण मी तिला आता बऱ्यापैकी खेळणे घेणं बंदच केलेलं आहे. त्यामुळे मग तिने त्यांना जे आहे ते मनवून घेतलं आणि सगळं अगदी एकटीनेच बाबांना तिथपर्यंत घेऊन गेली. आणि आपण आधी खालच्या सेक्शनला असतो बघा, तर तिचं असं चाललं होतं की चला बाबा आपण वर जाऊ, मला माहिती आहे सगळं, मी तुम्हाला घेऊन जाते. पण कसं बसं थांबवलं मी त्यांना आणि मी तिथे गेलो आम्ही. आणि फायनली तिने बघा ही एक अशी काहीतरी कार आहे जी तिने त्यांच्याकडून म्हणजे हट्ट करून घेतली. माझी तर इच्छाच नव्हती तिला काही घेऊन द्यावं असं, पण तिचं चाललं होतं. म्हणून पप्पा म्हटले की जाऊ दे, आम्ही कधी येतो, कधी खेळेल ती, आता नाही खेळणार तर कधी घेईल. आणि अशा याच्याने जे आहे ती तिला मस्त कार मिळाली. त्यानंतर आम्ही बिल वगैरे केलं आणि मग जे आहे ते घरी येण्यासाठी निघालो. जर तुम्ही वाघोलीत राहत असाल ना तर वाघोलीच्या बसस्टँडजवळ छान अशी मोठी यात्रा भरलेली आहे. आम्ही तरी अजून गेलो नाही आहे, कारण आज पण आता जाताना घरी वगैरे जाऊन जेवण बनवायचं आहे, त्यामुळे आम्ही डायरेक्टच घरी गेलो. पण यात्रा आहे, कोणी या वाघोलीच्या आजूबाजूला राहत असेल तर तुम्ही यात्रेला नक्की व्हिजिट करून घेऊ शकतात. खूप मोठी होती, आम्ही या साईडला होतो म्हणून काही एवढी जास्त दिसत नाही, पण खूप मोठे मोठे पाळणे तिथे आले होते. घरी आलो, मस्त जेवण वगैरे बनवलं, जेवण केलं आणि त्यानंतर मम्मीला म्हटलं मस्त मला केसांना जे आहे ते तेल लावून दे, छान मालिश करून दे, मला रिलॅक्स बसायचं आहे मस्त. कारण काय होतं
होतं ना की मी पियाला नेहमीच करून देत असते, पण आपल्याला कोणीच नसतं करून द्यायला. आणि मम्मी मस्त बऱ्याच वेळ करायला तयार होती ती, पण पियाचं असं चाललं होतं की मला पण करून घ्यायची आजीकडून. म्हणून मी 5-10 मिनटाची केली मस्त मसाज आणि म्हटलं उद्या हेअर वॉश वगैरे होईल. उद्याही आम्हाला कुठेतरी जायचं आहे. सो तुम्हाला जे आहे 1-2 दिवस छान नवीन व्हिडिओ जे आहेत रेग्युलर रुटीनपेक्षा वेगळे बघायला मिळतील. त्यामुळे स्टे ट्यून. आणि अशा व्हिडिओला जर मला चांगले लाईक्स वगैरे मिळाले, चांगले व्ह्यूज मिळाले, तर मग आपल्याला इच्छा होते की आपण असे गावाकडचे किंवा मग वेगळं कोणी आलं तर त्यांचंही जे आहे ते शेअर करू सगळं. सो लाईक्स करत जा, म्हणजे मलाही तसं मोटिवेशन मिळतं. तर चला मग आता मी इथे माझी चंपी एन्जॉय करते आणि व्हिडिओ देखील संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.